रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 64 ते 66 चा अभ्यास करणार आहोत. तरी आपण सर्वांनी हे निरूपण शांत चित्ताने श्रवण करावे ही नम्र विनंती. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. ओवीचा अर्थ: ज्याप्रमाणे आई वडिलांचा स्वभाव असतो की त्यांच्या लहान मुलाने जरी बोबड्या शब्दांत अस्पष्ट भाषेत संवाद साधला तरी त्यांना त्याबद्दल राग येत नाही. उलट त्या बोबड्या बोलण्यामुळे त्यांना अधिकच आनंद आणि समाधान मिळते. या ओवीचा संदेश: भक्तीमध्ये किंवा नात्यामध्ये शब्दांच्या अचूकतेपेक्षा प्रेमाचा ओलावा जास्त महत्वाचा असतो. आपण जेव्हा ईश्वरासमोर किंवा आपल्या सद्गुरूंवर नतमस्तक होतो तेव्हा आपली साधी आणि सरळ भावनाच त्यांना प्रिय असते. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी सहज उने उपसाला पार्थो काही. विनम्रतेने संत आणि सज्जनांना श्रोत्यांना कळकळीची विनंती करत आहेत. ओवीचा अर्थ: ज्या अर्थी तुम्ही संतांनी माझा स्वीकार केला आहे आणि मला आपले मानले आहे, त्या अर्थी माझ्या हातून काही न्यून, कमी जास्त किंवा चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही सहजपणे पदरात घ्यालच. त्यासाठी मी वेगळी प्रार्थना काय करू. संदर्भ: हा संवाद ज्ञानेश्वरीच्या उपसंहाराकडे शेवटाकडे येतो. ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथ आणि उपस्थित संत मंडळींप्रती आपली अनन्य शरणागत भक्ती आणि विनम्रता व्यक्त करत आहेत. त्यांनी इतका महान ग्रंथ लिहिला असूनही त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता संतांच्या आशीर्वादाला देतात. परी अपराधू तो आनिक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे, ते अवधारा विनुलाहे म्हणून. ओवीचा अर्थ: पण याहीपेक्षा माझा आणखी एक अपराध आहे, तो हा की मी गीतेचा अर्थ माझ्या बुद्धीने कवळू पाहत आहे, आकलन करू पाहत आहे किंवा स्पष्ट करू पाहत आहे. तरी माझी ही विनंती आपण मान्य करावी अशी मी आपल्याला विनवणी करतो. प्रमुख मुद्दे आणि विश्लेषण. अत्यंत नम्रता. ज्ञानेश्वर महाराज स्वतः महान ज्ञानी असूनही गीतेसारख्या अगाध ग्रंथावर टीका भाष्य करणे हा स्वतःचा अपराध मानतात. हे त्यांच्यातील निरहंकारी वृत्तीचे दर्शन घडवते. गीतार्थ कवळणे म्हणजे मिठी मारणे किंवा कवेत घेणे. भगवद्गीता ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ती इतकी विशाल आहे की तिला आपल्या बुद्धीच्या कक्षेत आणणे हे सामान्यांसाठी अशक्य आहे. महाराज म्हणतात की मी तो प्रयत्न करतोय, हा माझा धाडस किंवा अपराधच आहे. श्रोत्यांना विनवणी. ते सज्जन श्रोत्यांना आणि गुरूंना विनंती करत आहेत की माझा हा वेडावाकडा प्रयत्न आपण प्रेमाने स्वीकारावा आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. संदर्भ: ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात की ते जे काही लिहित आहेत ते त्यांच्या स्वतःच्या जोरावर नसून त्यांच्या गुरूंच्या श्री निवृत्तीनाथ कृपेने लिहित आहेत. ही ओवी त्याच शरणागतीचा एक भाग आहे. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.